महिला सरचिटणीस नीलिमाताई जंगम, नीलमताई जंगम तसेच उपाध्यक्ष दीपक तांबे साहेब, त्याच्यानंतर उपाध्यक्ष महिला श्रद्धा सुर्वे मॅडम, उपाध्यक्ष पुरुष बबन गावडे साहेब व मुंबई अध्यक्ष वायरीकर साहेब, या सर्वांना अभिवादन करून मी आपल्या संस्थेसाठी आवश्यक असताना आणि संस्थेसाठी आपण का जोडावं या संदर्भात थोडंसं बोलणार आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी विजय श्रीपत बने, आपल्या महाराष्ट्र लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था या संस्थेमध्ये महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून साहेबांनी माझी नियुक्ती केली. सर्वप्रथम अंधेरी विभागात नियुक्त होण्याचा मान जो आहे तो जंगम साहेबांच्या आशीर्वादाने मला लाभलेला आहे. आणि आज त्यानंतर हे जे काय आपण बघतो आहे 60-70-80 लोक आहेत आज आपण नियुक्त करतो आहे, काही अजून येणार आहेत, येत आहेत. हे काम करत असताना आपण एकत्र का राहावे यांचं आमदार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तेव्हा असं लक्षात आलं की कुठल्याही पक्षामध्ये जर आपण कार्यरत राहिलो तर आपल्याला एक दबाव असतो. ते प्रोटोकॉल त्यांचा पाळला पाहिजे, त्यांचा अध्यक्ष असतात, त्याच्यानंतर त्यांचे स्थानिक पदाधिकारी असतात, त्यांच्याकडून आपल्याला काम करण्याला मुभा मिळत नाही. आज आमदार साहेबांबरोबर जवळजवळ मी 2 वर्ष काम करतो आहे आणि त्या 2 वर्ष काम करत असताना आपली संस्था ही 10 राज्यामध्ये, देशातील 10 राज्यात कार्यरत आहे. 2 लाख सभासद आहेत, तरी पण आमच्या अध्यक्षांनी आम्हाला पूर्णपणे काम करण्याची मोकळीक दिलेली आहे. असं राजकीय पक्षात मिळत नाही. आणि त्यामुळे या संस्थेमध्ये काम करताना आपण आपल्याला जी लोकांची सेवा करायची आहे, ग्राहकांना जो न्याय द्यायचा आहे, कारण की आतापर्यंत तुम्ही बघाल की प्रत्येक ठिकाणी हा भेसळ प्रकार चालतो, भेसळचा प्रकार चालतो, लोकांना लुबाडण्याचा प्रकार जातो. सामान्य म्हणजे तुम्ही जेव्हा सकाळी बघितलात तर आपण रात्री जाईपर्यंत साध्या गोष्टीमध्ये आपण काही ना काही फसवणूक आपली होतच असते. या फसवणुकीतून लोकांना जो होणारा जो त्रास आहे त्या त्रासाबद्दल आपल्याला कुठेतरी काहीतरी वाटतं की अरे बाबा काय किती त्रास आहे, पण आपण त्यासाठी काही करू शकत नाही. मग ते करण्यासाठी आपल्याला कोणाचं तरी पाठबळ लागतं. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, जे गाव करेल तो एकटा राव करू शकत नाही. तुम्ही किती बलाढ्य असाल, किती काही असाल, तरी एकट्याने तुम्हाला काही करता येत नाही. तुमच्या पाठी काहीतरी पाहिजे, तुमच्या पाठी लोकांचं सहकार्य पाहिजे, तुमच्या पाठी तुमचे एखादी संस्था पाहिजे. आणि ते ध्यानात घेऊन आम्ही विचार केला की ही संस्था आपण या संस्थेकडे आलं पाहिजे. म्हणून मी आपल्याशी तेच सांगतो की आपण संस्थेकडे या, पण संस्थेत काम करत असताना उगाचच अतिरेकपणा करू नये की बाबा चला आता मला कोणीतरी सांगितलं आता म्हणून मी घुसतो आणि याला मारतो, याच्यावरती अन्याय काय केला, असं काही नाही. एखाद्या वेळेला आपल्याकडे कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या तक्रारीचा रितसर नोंदणी त्या समोरच्याकडून आपण त्याचा आपल्या संस्थेच्या नावे एक अर्ज घ्यायचा आहे की बाबा माझी इथे फसवणूक झालेली आहे, अशाचा प्रकार झालेला आहे. जर एखादी इलेक्ट्रॉनिक या काही वस्तू असेल तर त्याचं बिल घ्यायचं आहे, ते बिल आहे की नाही ते तपासून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या वरिष्ठांशी चर्चा करायची आणि वरिष्ठांनी जरी तुम्हाला मुदत दिली असली तरी वरिष्ठांची चर्चा करून त्याच्यावरती काय करता येईल याचं मार्गदर्शन घेऊन त्या कामाला आपण सुरुवात करायची आहे. आपण आज ज्या नियुक्त्या करतोय, भरमसाठ नियुक्त्या आहेत. तुमच्या आतापर्यंत ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यांच्या सर्वांचं अभिनंदन तर आहे आणि तुम्हाला शुभेच्छाही आहे. पण आपल्या संस्थेमध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष हे असे आहेत, त्यांच्याबद्दल थोडंसं बोलावं वाटलं त्याचं म्हणून मी बोलतो की राष्ट्रीय अध्यक्ष असेल की तुम्हाला मोकळीक देतात, तुमच्याची प्रत्येक वेळी संकटामध्ये तुमच्या पाठीशी उभे राहतात. आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचं एक महत्त्वाचं आहे की दिलेला शब्द हे पाळतात. भले काही असो. आज तुम्हाला खरं सांगावं वाटेल की आम्ही महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या ग्राहक संरक्षण परिषदेवरती आमची नियुक्ती झालेली आहे. जवळजवळ 25 ते 30 वर्ष मी राजकीय पक्षात काम करत असताना साधा उपशाखा प्रमुख पण झालो नाही. पण साहेबांनी मला ज्यावेळेला संस्थेत आलं त्यावेळी शब्द दिला होता, बने तुमची नियुक्ती मी राज्य शासनाच्या परिषदेवरती नक्की करणार आणि हे खूप राज्य शासनाचं मोठं पद आहे.
मी बोललो काय बोलत असतील साहेब, काय आपण त्यांच्या संस्थेत जावं म्हणून लोक बोलतात, असंही असेल. कारण की आम्ही जवळजवळ 12 वर्ष कामगार नेता म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की लोकांना आश्वासन द्यायचे असतात, संतुष्ट करायचं असतात. तुला आपले नेते तसेच करत असतील आपल्याबद्दल, असून दे. पण एक विश्वास होता की माणूस सच्चा आहे, काहीतरी त्यांची धडपड आहे. कारण की एक गोष्ट अशी, आम्ही ज्या वेळेला त्यांना भेटतो तेव्हा जाणते की त्यांची तळमळ स्वतः आहे. आमचा फॉर्म भरायचा आहे तर साहेब स्वतः अंधेरीला येत आहेत. आम्ही तिकडे जाण्यापेक्षा ते अंधेरीला येतात, आमचा राज्य शासनाचा फॉर्म भरतात, स्वतः त्याचा प्रिंटआउट करतात, स्वतः तो सबमिट करतात. म्हणजे एवढं कोण करतो कोणासाठी? तर असे अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत. आणि त्यांनी हे सर्व करत असताना मला म्हणून जाणीव झाली की नाही, खरंच आपले अध्यक्ष हे सच्चे आहेत, लोकांना पाठबळ देणारे आहेत, फक्त गोल गोल बोलून फिरवणारे नाही आहेत. आणि आता आपल्या अध्यक्ष ग्राहकांचं एक पुस्तकच आहे, आपल्याला त्यांच्याकडून खूप सारं मार्गदर्शन तर लाभणारच आहे. तुम्ही बघालच की त्यांचं ज्ञान, त्यांचं काम करण्याची पद्धत ही खूप वेगळ्या प्रकारे आहे. माणूस जर एका विभागातून दुसऱ्या विभागात असेल तर तरी पण दुपारी जेवणासाठी घरी जातो, पण ही अशी व्यक्ती आहे की बाजूच्या विंगमध्ये त्यांचं ऑफिस आहे, तरी पण ते दुपारी त्यांच्याकडे एवढे सहकार्याने कार्यकर्ते असतात की ते दुपारी जेवायला सुद्धा घरी जात नाही. ही त्यांची ग्राहकांच्या सेवेची तळमळ आहे. आणि ह्या अशा व्यक्तींबरोबर मला काम करण्याची ही जी काय संधी तुमच्या वतीने आणि अध्यक्षांच्या आशीर्वादाने जी लाभली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप खूप